नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शनिवारी महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांची निवडणूक निकालानंतरची संयुक्त पत्रकार परिषद होणार अशी घोषणा करण्यात आली होती. पण त्या पत्रकार परिषदेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे असे दोन पक्षांचे सर्वोच्च नेते हजर असताना काँग्रेस या सर्वात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र अजिबात गैरहजर राहिले होते. अर्थात त्यांनी नंतर सारवासारव केली की पूर्वनियोजित कार्यक्रम त्यांचे नागपूरला किंवा कुठेतरी असल्यामुळे त्यांना मुंबईत हजर राहता आलं नाही. त्यांच्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात असे काँग्रेसचे दोन नेते त्या पत्रकार परिषदेमध्ये पोहोचलेले होते. त्यामुळे महाविकास आघाडी अगदी एकजूट आहे असं नंतर नाना पटोले यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे नेता म्हणतो तर त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. नाना पटोले म्हणतात तर महाविकास आघाडी अभेद्य आहे. पण बातम्या ज्या येत आहेत त्या बातम्या खऱ्या किती खोट्या किती यावर 100% विश्वास ठेवता येत नाही. प्रामुख्याने दिल्ली किंवा अमराठी माध्यमातून उद्धव ठाकरे परत एकदा महायुतीमध्ये किंवा NDAमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत अशाही बातम्या आहेत. आणि दुसरीकडे काँग्रेसला आता परत एकदा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष झाल्यामुळे महाविकास आघाडी म्हणून लढण्याची गरजच उरली नाही असाही दावा हळूहळू करत पुढे यायला लागलेला आहे. कारण महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीतला सर्वात मोठा फायदा काँग्रेस पक्षाला मिळाला, जो गेल्या वेळेला 48 पैकी 1 जागा कशीबशी जिंकू शकला होता. तो 13 खासदार निवडून आणू शकला. अधिक त्यांचा एक बंडखोर महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला पराभूत करून लोकसभेत पोहोचलेला आहे विशाल पाटील. आणि हा सगळा विषय होत असताना महाविकास आघाडी 4 महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत एकत्र टिकेल काय इतकी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. आणि त्याचं कारण सरळ आहे की महाविकास आघाडीत सहभागी असलेला प्रत्येक पक्ष जो लोकसभा निवडणूक लढताना किंवा त्याचे निकाल समोर येईपर्यंत निराशाग्रस्त उदासीन होता, त्याला एकदम या अचानक मिळालेल्या विजयाने स्फुरण चढलेलं आहे. आणि म्हणून निकालांना 1 आठवडा होण्याच्या आत उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आदेश देऊन टाकला की 288 विधानसभा मतदारसंघातला अहवाल गोळा करा आणि मला पाठवा. आता अहवाल गोळा करायचा आणि पाठवायचा म्हणजे काय? पहिली गोष्ट म्हणजे 288 विधानसभा क्षेत्रामध्ये लोकसभेत कुठच्या बाजूने किती मतदान झालं आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा जो शिवबाठा म्हणून पक्ष आहे त्याचं बळ कुठे किती आहे ते समजणं अवघड आहे. कारण 21 जागा उद्धव ठाकरे यांनी लढवलेल्या असल्या तरी 26 असे म्हणजे 126 विधानसभेच्या मतदारसंघात शिवसेनेचा अधिकृत उमेदवार होता. आणि त्यामुळे त्या 126 विधानसभा क्षेत्रामध्ये सगळीकडेच शिवबाठाचा जोर असेल असं कोणी म्हणू शकत नाही. तिथे अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचं संघटन बलशाली असेल आणि ते बलशाली असल्यामुळे आघाडीच्या उमेदवारामुळे त्यांची मतं शिवबाठाच्या पारड्यात पडलेली असतील. आणि त्यामुळे ती जागा आता आमची आहे विधानसभेची सुद्धा असं उद्धव ठाकरे म्हणू शकत नाहीत. आणि तसं म्हणायला गेलं तर मग सांगलीसारखी अवस्था होऊन जाते. सांगलीमध्ये कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली किंवा शाहू महाराजांना दिली म्हणून परस्पर उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या ठिकाणी आपली ताकद नसतानासुद्धा
त्या जागी महाविकास आघाडीचा म्हणून शिवसेनेचा उमेदवार परस्पर जाहीर करून टाकला आणि तिथे वसंतदादांच्या नातवाला विशाल पाटील यांना बंडखोरी करावी लागली आणि बंडखोरी करूनही त्याने एकाच वेळेला महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीच्या उमेदवारांना पराभूत करून दाखवलं. प्रश्न असा असतो की अहवाल येणार म्हणजे काय? चंद्रहार पाटील हा पहलवान आपल्याकडे घेऊन त्याला सांगलीचा उमेदवार उद्धव ठाकरे यांनी बनवला, तेव्हा त्यांच्याकडे सांगली लोकसभा मतदारसंघाचा अहवाल आलेला नव्हता का? हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतो की जे काही निकाल विधान लोकसभेचे लागलेले आहेत त्याच्यावर फार मोठे इमले बनवणं हे घातक असू शकतं. आणि म्हणून या निकालांनी महाविकास आघाडीचे पक्ष आणि नेते यांच्यापेक्षा अधिक उतावळे झालेले जे पत्रकार आहेत त्यांनी मग हा प्रश्न विचारायला सुरुवात केली की शिंदे गटातून कोणी फुटून किंवा माघारी घरवापसी करणार असतील तर उद्धव ठाकरे त्या बंडखोरांना खोकेसुरांना परत घेणार का? उद्धव ठाकरेंनी ताबडतोब त्या पत्रकार परिषदेत घोषणा करून टाकली, माझे दरवाजे बंद आहेत, त्यांना परत घेण्याचा प्रश्नच येत नाही, गद्दार तो गद्दार. गंमत अशी आहे की एवढा पराभव झाल्यानंतर सुद्धा जयप्रकाश मुंदडा नावाचा एक जो शिवसेनेचा माजी मंत्री आहे, मराठवाड्यातला माजी आमदार आहे, जो 1995 साली 90 आणि 95 विधानसभेत निवडून आला होता शिवसेनेतर्फे, तो आजपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या गोटातच होता. त्याने लोकसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. गंमत अशी की तुमचं दार बंद आहे तर मग तुमच्याकडचा एक जुना निष्ठावंत बंद दारातून बाहेर पडून शिंदे यांच्याकडे गेला कसा? उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत परतीचे दरवाजे बंद करून टाकले असं जेव्हा म्हणतात तेव्हा दरवाजे बंद असतील तर बाहेरचा आत येऊ शकत नाही, त्याला घेणार नाही हे स्पष्ट आहे. पण दरवाजा बंद असताना आतला माणूस बाहेर कसा जातो? जयप्रकाश मुंदडा हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडले तर ते कुठल्या दरवाजाने बाहेर पडले ह्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे. पण तो अर्थातच विचारायचा नसतो. असे प्रश्न उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना आवडत नाहीत म्हणून ते विचारायचे मराठी पत्रकार विसरून गेलेले. आता मुद्दा असा येतो मित्रांनो, उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात किंवा पत्रकार जेव्हा बातम्या छापतात, बातम्या टी व्हीवर दाखवतात आणि सांगतात मातोश्रीचे दरवाजे बंद, तर दरवाजे उघडे कधी होते हे पण सांगायला पाहिजे ना. व आजपर्यंत 7-8 उघडे होते दरवाजे आणि आता लोकसभेचे निकाल झाल्यानंतर दरवाजे कडी कुलूप लावून बंद केले, असं काय आहे का? 30 जून 2022ला उद्धव ठाकरेंचं सरकार पराभूत झालं आणि राज्यात सत्तांतर घडलं. त्यानंतर गुवाहाटीहून परतलेले शिवसेनेचे एक आमदार जे आरोप करायला लागले होते त्यातला एक आरोप असा होता की आम्हाला आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्याचे गेट बंद होते, दरवाजे सोडा, वर्षा बंगल्याचे दरवाजे बंद होते असं संजय शिरसाट किंवा संजय गायकवाड वगैरे आमदारांनी सांगितलं नाही. त्या आमदारांनी सांगितलं की पक्षाचा मुख्यमंत्री आमच्याच होता पण आमच्यासाठी मात्र वर्षा बंगल्याची दारं बंद होती. मग वर्षा बंगल्याची दारं बंद होती तर मातोश्रीची दारं उघडी होती का आणि कोणासाठी होती? तेव्हा दरवाजे बंद आहेत असं उद्धव ठाकरे म्हणतात तेव्हा त्यांना पहिला प्रश्न विचारला पाहिजे की दारं उघडली कधी? उघडली नाही तसं बिलकुल नाही. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीवर परतले तेव्हा मातोश्रीची दारं 7-8 उघडली
आणि सुषमा अंधारे वगैरे सारखी मंडळी शिवसेनेत दाखल झाली, शिवबाठामध्ये दाखल झाली. त्यामुळे अंधारे या काय मूळच्या शिवसैनिक नाहीत, त्या बाहेरून आणलेल्या उसनबारीच्या आहेत. त्यामुळे जे कट्टर शिवसैनिक नाहीत, जे मूळचे शिवसैनिक नाहीत, त्यांच्यासाठी मातोश्रीची दारं कायम उघडी राहिलेली आहेत. त्यामुळे घरवापसी जर शिवसैनिक करणार असेल तर त्याच्यासाठी दारं बंद आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं तर नवल नाही. मला आठवतं की ह्या सगळ्या कालखंडामध्ये फाटाफूट झाल्यानंतर शिशिर शिंदे हे माजी आमदार, शिवसेनेचे ईशान्य मुंबईचे माजी विभाग प्रमुख, हे आपल्याला पक्ष कामच देत नाही म्हणून एक दिवस उठले आणि मातोश्रीवर गेले. त्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांना सादर केला. तो राजीनामा का देतोय हे विचारायला सुद्धा उद्धव ठाकरे त्यांना भेटले नाहीत, किंवा शिवसेनेत थांबा, अजूनही आपल्या पक्षाला भवितव्य आहे असं सांगायला आदित्य ठाकरे किंवा कोणी शिशिर शिंदे यांना भेटला नाही. त्यांनी गपचूप राजीनामा दिला आणि त्याची कदर होत नाही म्हणून ते निमूटपणे निघून आले आणि 8-10 दिवसांनी शिंदे सेनेमध्ये गेले. तेव्हा दरवाजे बंद आहेत हे घरवापसीसाठी नाही. तर उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांचा स्वभावच मुळात एकलकोंडेपणाचा आहे. त्यांचे दरवाजे कोणासाठी उघडे नसतात, किंवा त्यांचा फोनसुद्धा बाहेरून कोण फोन करत असेल तर लागत नाही. उद्धव ठाकरे हे कायमचे नॉट रिचेबल असतात आणि त्यांना हवं असेल त्यांच्यासाठी ते स्वतः रिचेबल होतात. आणि म्हणून पत्रकार परिषदेमध्ये घरवापसीचे दरवाजे बंद आहेत असं उद्धव ठाकरे यांनी विचारल्यानंतर पुढचा प्रश्न सरळ सरळ विचारायला पाहिजे की दरवाजे उघडे कधी होते ते सांगा. कारण असते तर संजय शिरसाट, संजय गायकवाड यासारख्या शिवसेनेच्या आमदारांनीच तक्रारी केल्या नसत्या. इवन तुमचे ते प्रताप सर नाही ठाण्याचे, ज्यांनी अगदी कंगनाला पण धमकी दिली होती, दात पाडतील, थोबाडून काढतील आमच्या शिवसेनेच्या रणरागिणी अशी धमकी दिली होती. तेच प्रताप सर नाहीत. आपल्यावर ईडीची धाड पडल्यानंतर आपल्याला मदत व्हावी म्हणून पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलं 4 पानी पत्र लिहितात. पण ते पत्र स्वीकारण्यासाठी सुद्धा मातोश्री किंवा वर्षा बंगल्याची दारं उघडलेली नव्हती. स्वपक्षाच्या या आमदाराचं पत्र आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याला देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातल्या डिस्पॅच डिपार्टमेंटकडे जमा करावं लागलं आणि त्याचा गवगवा झाला. तेव्हा मुद्दा असा येतो की उद्धव ठाकरे जेव्हा दरवाजे बंद आहेत म्हणतात तेव्हा कसले दरवाजे, कुठले दरवाजे, का बंद आहेत आणि कधी उघडे होते हा एक स्वाभाविक प्रश्न असतो. स्वाभाविक प्रश्न असतो. आणि ही गोष्ट शरद पवारांनी आपल्या काय त्या आत्मकथनामध्ये पण लिहिलेली आहे. अनेक मंत्र्यांनी सुद्धा ही तक्रार केली की मुख्यमंत्री असून उद्धव ठाकरे आमचा फोनसुद्धा घेत नाहीत, आम्हाला भेटत सुद्धा नाहीत. त्यामुळे दरवाजे बंद ही बातमी नसते, ती बातमी हास्यास्पद असते. हास्यास्पद असते. रात्री सूर्य उगवत नाही असं कोणी सांगितलं तर ती बातमी नसते, ती वस्तुस्थिती असते. उद्धव ठाकरे यांच्यासाठी वर्षा बंगल्यात असताना किंवा मातोश्रीवर वास्तव्य करताना दरवाजे कायमचे बंद असतात. त्यांना बाहेर पडायचं असतं तेव्हा ते दरवाजे उघडतात. कोणाला आत घेण्यासाठी दरवाजे उघडायचं असेल त्याच्यासाठी आधीपासून खूप तयारी केली जाते. असो, आज मला एवढंच म्हणायचं आहे की दरवाजे बंद करून पक्ष वाढणार कसा याचाही विचार करावा लागेल. कोल्हापूरची जागा आघाडीमुळे द्यायला लागल्यानंतर सांगलीची जागा आपल्याकडे घ्यायची, तर त्यासाठी
चंद्रहार पाटील नावाचा एक काय तो महाराष्ट्र केसरी पहलवान मातोश्रीवर पोहोचला तेव्हा दरवाजे उघडूनच त्याला आत घेतला होता ना. चंद्रहार पाटील हा त्याच्या पूर्वायुष्यामध्ये कधीही शिवसैनिक नव्हता. त्याने शिवसेनेसाठी कधी संघटनात्मक कार्य केलेलं नव्हतं आणि म्हणून तो शिवसेनेतच असेल. त्यासाठी उद्धव ठाकरे यांचे दरवाजे सताड उघडे असतात. या, तुम्हाला उमेदवार करतो. सुषमाताई या, तुम्हाला डायरेक्ट उपनेता करतो. दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. म्हणजे खरोखरचे शिवसैनिक आहेत. मनोपूर्वक त्यांनी वर्षानुवर्ष शिवसेना या संघटनेसाठी आणि बाळासाहेबांवरच्या श्रद्धेसाठी काम केलेलं आहे. ते कधी नाराज झाले असतील तर त्यांच्यासाठी दार उघडणार नाही, हे उघडच आहे, उघडच आहे. पण दुसरीकडे बघितलं तर एकनाथ शिंदे यांची दारं कायम उघडी आहेत. म्हणून अचानक एक दिवस मातोश्रीच्या अत्यंत जवळचे व्यवहारी नात्यातले रवींद्र वायकरसुद्धा उठतात आणि वर्षा बंगल्यावर जातात. दारं उघडी असतात, आत जातात आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील होतात. लोकसभेची उमेदवारी मिळते, खासदार पण होतात अटीतटीच्या लढाईमध्ये. दारं उघडी का ठेवायची असतात याचं भान ज्या नेत्याला नाही आहे तो पक्ष चालवणार कसा, असा प्रश्न आहे. आणि त्यामुळे अशा पक्षाकडे आणि अशा नेत्याकडे आपापला मतलब साधण्यासाठी, स्वार्थ साधण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी जमा होते. आणि ती गर्दी जमा झाली मग त्यातून पक्षाची संघटना उभी राहत नाही. आपापले गट तयार होतात आणि स्वार्थ संपला किंवा स्वार्थ यापुढे साधला जाणार नाही याचा साक्षात्कार होतो. तेव्हा असे लोक निघून सुद्धा जातात. एकनाथ शिंदे यांनी 20 जून 2022ला बंड पुकारलं तेव्हा त्यांच्याबरोबर सगळेच्या सगळे 40 आमदार एकदम गेलेले नव्हते, काय 16-17 गेले होते. पण पुढे एक एक करत अगदी मंत्रीपद भूषवणारे आमदारसुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडून सुरत नाही डायरेक्ट गुवाहाटीला पोहोचले होते. ते का गेले? कारण त्यांना माहिती होतं की आपण ज्याच्याकडे जातोय त्याचे बाहू आपल्या स्वागतासाठी फैलावलेले आहेत. त्याच्या घराची दारं आणि त्याच्या कार्यालयाची दारं गरजूंसाठी सतत उघडी असतात. तेव्हा दरवाजे बंद आणि दरवाजे उघडे यातला फरक कधीतरी समजून घेतला पाहिजे. फक्त बंद दरवाजा आड एक अमित शहांनी मला शब्द दिला होता, वचन दिला होता, एवढ्यापुरता दरवाजा मर्यादित नसतो. सगळ्या गोष्टी आणि अगदी राजकारणसुद्धा फक्त बंद दरवाजा आड चालत नाही. दरवाजे उघडे ठेवूनसुद्धा राजकारण खेळलं जातं आणि त्या राजकारणातून शिवसेनेसारखा एक स्वयंभू पक्ष शून्यातून निर्माण केला जातो. शून्यातून निर्माण केला जातो. बाळासाहेब दिवसाचे 10-10 तास सामान्यातले सामान्य माणसं मातोश्रीवर पोहोचायची, त्यांना भेटायचे, त्यांच्या समस्या ऐकून घ्यायचे, त्यावर उपाय शोधायचे. त्यातून शिवसेना उभी राहिली. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांना कळलेलं नाही आयुष्यातले 10-10 तास बाळासाहेबांनी जनतेला दिले, घरी येणाऱ्या जनतेला दिले. त्या घरी येणाऱ्या जनतेसाठी दरवाजे सताड उघडे ठेवले. त्याची फळं तुम्ही चाखताय. आणि म्हणून सहजगत्या सांगून टाकलं की दरवाजे बंद. हिंदीमध्ये म्हणतात ना, सुबह का भूला शाम को वापस आ जाए तो उसे भूला नहीं कहते. पण अर्थातच कट्टर मराठी असल्यामुळे उद्धव ठाकरेंना हिंदीतल्या म्हणी वगैरे ठाऊक नसतील आणि म्हणून त्यांनी सहजगत्या सांगून टाकले की येणाऱ्यांना दरवाजे बंद आहेत, परत येणाऱ्यांना दरवाजे बंद आहेत. पण परत येणारे कोण आहेत याची नावं कोणीही कधी सांगत नाही. पण यांच्या बंद दरवाजा आडचे जयप्रकाश मुंदडा मात्र
एकनाथ शिंदेंच्या गटात निघून जातात, अगदी हे लोकसभेचे निकाल लागल्यानंतर सुद्धा. कारण मुस्लिम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची जी मतं शिवसेनेच्या मशालीला मिळाली आहेत, त्यावरून उद्धव ठाकरे, संजय राऊत फुशारलेले आहेत. त्यांना जी काय 16-17% मतं मिळाली आहेत, त्यातली 13% उद्धव ठाकरेंकडे गेलेली असतील, तर 4-5% मराठी मतं आहेत, मूळची शिवसेनेची मतं आहेत, जी बाळासाहेबांनी प्रचंड मेहनत करून कमावलेली होती. त्यातली 4-5% मतं फक्त उद्धव ठाकरेंकडे उरली आहेत. बाकीची जी एकूण मिळालेली 16-17% मतं दिसतात, त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मुस्लिम वोट बँक यांचा हिस्सा जवळजवळ दुप्पट तिप्पट आहे. तो निघून गेला की उरणार आहे काय? बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं तर जी 16% मतं, 17% मतं लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेली दिसतात, त्याला बाळासाहेबांच्या किंवा प्रबोधनकाराच्या भाषेत नाळगुंदाची सूज म्हणतात. गालगुंड नावाचा एक आजार असतो. गालगुंड झालं की हा किंवा या बाजूला झाले असेल तर गालाला सूज चढते आणि त्यामुळे तो गाल खूप मोठा झालेला दिसतो. ते शरीर नसतं, ती सूज असते. उपायानंतर ती सूज उतरली की तो गाल तेवढा मोठा दिसत नाही. शिवसेनेला मिळालेली मतं कशी आली, कुठून आली, हे जर उद्धव ठाकरेंनी समजून घेतलं नाही तर ती नाळगुंडाची सूज उतरली की दरवाजे बंद न ठेवता उघडायचे का असतात, उघडे का ठेवायचे असतात, हे उद्धव ठाकरेंना कळेल. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.